मम्मी हे सकाळी कंचं काहीतरी कर ना। काय करू? खीर आणि पुरी। खीर आणि पुरी? ठीक आहे, करते। ओके। नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। तर मुलीची डिमांड होती की आज सकरकंदच्या खीर आणि पुरी कर, तर म्हटलं चला करावं। आणि आता याची रेसिपी आणि कसं बनवायचं ते बघून घेऊया। रेसिपी आणि साहित्य आपण मनोकी रसोईमध्ये। तर मी इथे काही अर्धा किलो सकरकंद घेतलेले आहे, जे मी कुकरमध्ये लावून घेतलेले आहे। हाय फ्लेमवर आपण एक शिट्टी काढून घेऊया। एकच शिट्टी काढायची, कारण हे लवकर गळतात म्हणून एक शिट्टी काढली। तोपर्यंत आपण इथे खीरची तयारी करून घेऊया। तर मी इथे 3 मोठे मोठे सकरकंद घेतलेले आहे। तर बघू शकता या प्रकारे पांढरे सकरकंद आहे, यामध्ये तुम्हाला लाल सुद्धा मिळेल, पण मी ते पांढरे घेतलेले आहे। तर याला आपण छान वरचे जे छिलटे आहेत त्याचे ते छिलनीने काढून टाकूया, पूर्णपणे याचे काढून टाकू। याप्रमाणे मुलींची पण असं असते की वेळच्या वेळी त्यांना काही ना काही खाण्यापिण्याचं डिमांड असते। तर म्हणतात चला होळी पण आहे समोर, काहीतरी बनवायचं होतं गोड, म्हणून मी आज हे बनवलेलं आहे। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण याला छान अशा छिलनीने किसून घेऊया। पूर्ण किसणे म्हणजे वरचे छिलटे काढून घेऊया। तुम्ही पण होळीला काय काय बनवलं तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट्समध्ये सांगा। तर आपण याला आता जाडवाल्या ग्रेटरने ग्रेट करून घेऊया। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, कारण आपल्याला याची खीर बनवायची आहे, तर थोडं ते बाईटमध्ये सुद्धा आले पाहिजे असे आपल्याला किस करायचे आहे, थोडे जाडसर पद्धतीचे। बारीक केलं तर ते दुधामध्ये पूर्ण मेल्ट होऊन जाईल, तर ते टेस्ट येणार नाही त्याची। थोडे खाताना जसं बाईटमध्ये आलं ना तर याचे छान वाटतं। तर या प्रकारे आपण इथे पूर्ण किस करून घेऊया। बघा इतका जाड मी याचा किस करून घेतलेला आहे। तर त्याच्यानंतरची प्रोसिजर अशी आहे की आपण बघू शकता या प्रकारे आपण किस करून घेतलेला आहे। तर बस इतकंच आपल्याला पाहिजे आहे, आणि क्वांटिटी तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता की तुम्हाला किती करायचे आहे। तर यानंतरची आपण प्रोसिजर बघून घेऊया। यासाठी आपल्याला किचनमध्ये जावं लागेल। तर चला जाऊया मनोकी रसोईमध्ये। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक शेअर करत राहा, कारण की दिसायला हा फक्त 5 ते 10 मिनिटाचा कधी कधी रेसिपी बनते, पण एवढंच बनवायला खूप वेळ लागते। ते महत्त्वाचं म्हणजे ते एडिटिंग करायला खूप वेळ लागते। एवढं मेहनत घेऊन सुद्धा जर लाईक वगैरे येत नसेल तर चांगलं वाटत नाही। तर प्लीज लाईक करून घेत चला। तर चला जाऊया किचनमध्ये। तर मी आले आहे इथे किचनमध्ये। त्यानंतर आपण इथे करून घेऊया। यासाठी मी गॅसवर कढई ठेवत आहे। पंखा चालू असल्या कारणाने गॅसला हवा लागत आहे, तर बघू शकताय। तर या प्रकारे आपण इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, आणि त्यानंतर आपण इथे 2 चम्मच शुद्ध तूप टाकून घेतलेलं आहे। शुद्ध हे घरी बनवलेलं तूप आहे, तर मी इथे 2 चम्मच टाकून घेतलेलं आहे। तर हे 3 जे आपले सकरकंद आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे सफिशियंट आहे। तर बघा या प्रकारे आपण इथे टाकून आणि हळूहळू गॅसवर म्हणजे स्लो गॅसवर आपल्याला हे चालवत राहायचं आहे, नाहीतर ते बुडाला लागून करपण्याची शक्यता असते। म्हणून हळूहळू करून आपण यात चालवत राहूया याप्रमाणे। आणि यासारखं आपण जे बारीक शेवळ्याची खीर करतो ना, तर बस सेम प्रोसिजर आहे। थोडे काहीतरी ट्रिक्स आहे यामध्ये जे आपल्याला फॉलो करायचे आहे। तर सेम आपण जसं शेवळ्या आपण तुपामध्ये भाजून घेतो त्याचप्रमाणे भाजायचं आहे। थोड्याच वेळेस तुम्हाला इथे तूप वेगळं सुटलेलं दिसेल। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे करत राहायचं आहे, चालवत राहायचं आहे सारखं। आणि एक ते हे नॉनस्टिकी कढई आहे, त्यामुळे लागण्याची शक्यता नाही। जर का तुम्ही जर्मनच्या वगैरे कढईमध्ये करत असाल तर ते लागण्याची शक्यता असते। तर बघा झूम करून दाखवत आहे मी। याप्रमाणे आपल्याला इथे छान हळूहळू पूर्ण तेल बाहेर निघे म्हणजे तूप बाहेर निघेपर्यंत आपल्याला इथे छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पण होळीला काय काय बेत करता तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा। तर बघा आपण थोड्याच वेळामध्ये आपल्याला 5 मिनिटामध्येच आपल्याला असं तूप बाहेर निघालेलं दिसेल। तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे छान भाजलेलं पाहिजे आहे तुपामध्ये। तर त्यानंतर आपण इथं समोरची प्रोसिजर करून घेऊया। इथे आपण दूध टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही किती दूध टाकायचं तुम्हाला, तर बघा मी इथे 2 चम्मच दूध टाकलेलं आहे। तर बघा तूप किती छान वेगळं निघालेलं आहे यातून। तर याच प्रकारे आपल्याला इथे बनवून पाहिजे आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे करू शकता। तर त्यानंतर मी इथे 2 ग्लास दूध टाकून घेतलेलं आहे। तर हे दूध सुद्धा आपलं घरचं दूध आहे, गाईचं। हे देशी गाईचं दूध आहे, म्हणजेच गावराणी गाईचं। तर मी इथे 2 ग्लास दूध टाकून घेतलेलं आहे। तर आणि थोडं याला चालवत राहायचं, हलवत राहायचं आहे।
या प्रकारे आपण इथे आता सध्या याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ आहे. जसजसं हे उकळायला येईल आणि जसजसं शिजेल त्याप्रमाणे इथे घट्ट होण्याची सुरुवात होईल. तर त्या प्रकारे इथे मी इथे साखर टाकून घेतलेली आहे 1.5 वाटी. गोड जर तुम्हाला आवडत नसेल तर 1 वाटी टाकलं तरी चालेल, पण हे शकरकंद आधीच गोड असतात आणि हे शकरकंद मी खाऊन बघितलं तर थोडे फिके वाटले, म्हणून मी इथे 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. तर अर्ध दूध जेव्हा घट्ट व्हायला येते ना त्यावेळी आपल्याला साखर टाकायची आहे. तर सुरुवातीला जर साखर टाकली तर साखरेचंही पाणी येईल आणि दूधही आपलं थोडं पातळ असते गावरं निघायचं, म्हणून पाणी सुटेल. त्यानंतर आपण फ्लेवरसाठी इथे टाकलेलं आहे कस्टर्ड पावडर. तर कस्टर्ड पावडर मी इथे 1 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे, थोडंसं दूध वेगळं घेऊन आणि त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. ते जेणेकरून काय होतं, जर तुम्ही डायरेक्ट टाकाल ना तर त्याच्या गुठल्या बनण्याची शक्यता असते, म्हणून याला छान वेगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं फिरवून त्याला टाकायचं आहे. या पद्धतीने याने काय होते की छान कस्टर्डचा फ्लेवर येते खीरला. आणि खीर तर आमच्याकडे मुलींना खूप आवडते. त्यांना ते कुठली खीर द्या, रव्याची द्या किंवा तांदळाची द्या किंवा असं काहीतरी लौकीची शकरकंदची, त्यांना प्रत्येक याच्यात खीर आवडते, म्हणून ही असं. तर बघा हळूहळू याची कन्सिस्टन्सी घट्ट झालेली आहे आणि त्यानंतर आपण इथे गॅस बंद करून घेऊया हळूहळू झाल्यानंतर. आणि थंड झाल्यानंतर परत ही घट्ट होते, म्हणून आपण या स्टेजला येऊन गॅस बंद करून घ्यायची आहे. आणि त्या बंद केल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क हे मिठाई मेडसुद्धा म्हणते, कंडेन्स मिल्कसुद्धा याला म्हणतात. तर हे कमीत कमी मी इथे 2 टेबलस्पून टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतरचं जे आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत, काजू बदाम, तुम्हाला जे पण वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता. तर मी काजू बदाम आणि इथे कच्चा टाकण्यापेक्षा मी इथे थोडं तुपामध्ये याला परतून घेतलेलं आहे, जेणेकरून याची क्रंचीच टेस्ट येते, क्रंची येते. जर असं टाकाल तरी चालेल, जर तुपामध्ये थोडं भाजून घेतलं तर छान टेस्ट येईल. तर बघा या प्रकारे आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. एकदम खूप छान अशी टेस्टी ही खीर बनते. कधीही जर तुम्ही नसेल खाल्ली तर तुम्ही बनवून बघा, कशी वाटली तर माझ्यासोबत शेअरसुद्धा करा. आणि ही खीर तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता. आणि त्यानंतर आपण इथे 1 ते 1.5 चम्मच मी इथे विलायची पावडर टाकून घेतलेलं आहे. विलायची पावडर हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण टाकलं तर फ्लेवर खूप छान येते. तर या प्रकारे आपली खीर बनवून तयार आहे. तर बघा याची कन्सिस्टन्सी किती छान घट्ट आलेली आहे. आणि याला छान फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड व्हायला ठेवू आपण, थंड फ्रीजची. बघा चम्मचसुद्धा यामध्ये जर चम्मच टाकला तर चम्मचसुद्धा कोट होतं आहे याच्यामध्ये. तर या प्रकारे आपली ही खीर बनून तयार आहे. त्यानंतर आपण शकरकंदच्या पुऱ्या करणार आहोत, तर आपण त्याची प्रोसिजर बघून घेऊया. तर बघा 1 शिटीमध्येच आपले शकरकंद इतके छान शिजून झालेले आहे. तर ते आलूच्याच मॅशरने किंवा हाताने सुद्धा याला छान मॅश करून घ्यायचे आहे. फक्त एवढंच ठेवायचं की गुठली होता कामा नये, म्हणून छान एकदाच छिलटे काढून त्याचे मॅश करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण मॅश करून घ्या किंवा हाताने केलं तरी चालेल. आणि त्यानंतर मी इथे पिठी साखर टाकलेली आहे. आधीच म्हटलं आहे मी की शकरकंद जास्त गोड नव्हते, म्हणून मी इथे जास्त साखर टाकलेली आहे. जर तुम्ही साखरही टाकली तरी चालेल, पण ते मेल्ट व्हायला थोडा वेळ लागतं, म्हणून मी इथे पिठी साखर घेतलेली आहे. तर मी इथे 4 ते 5 चम्मच साखर टाकलेली आहे, पिठी साखर. आणि पीठ घेतलेलं आहे, हे पीठ कणकेचं पीठ आहे, कणिक आहे गव्हाचं पीठ. तर त्यामुळे आपण थोडी म्हणजे कमीत कमी टाकायचं, लागते तेवढंच टाकायचं. 1 वाटी कणिक घेतलेली आहे, तर मी अर्धा 2 वेळा टाकला. आणि पाणी न टाकता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे छान. आणि बिलकुल एकही थेंब पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आहे, नाहीतर याला साखर असते आणि शकरकंद पण गोड असते, त्यामुळे पाणी सुटण्याची शक्यता असते. तर या प्रकारे आपण इथे गोळा तयार करून घेऊया. कणिक मळून घेतली आहे छान आणि याला 5 मिनिटं आपण थोडं रेस्ट करून घेऊया. त्यानंतर आपण याचे छोटे असे गोळे करायचे आणि पुरीसारखे लाटून घ्यायचे आहे. पुरी लाटण्याचं आपल्याला सांगावं लागत नाही, प्रत्येकच गृहिणीला म्हणजे पुरी लाटताच येतं. तर हलक्या हाताने याला छान अशा छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. आणि काय जर तुम्हाला एकदम गोल शेप पाहिजे असेल, गोल शेप येत नाही आहे, जर गोल शेप पाहिजे तुम्ही छोट्याशा म्हणजे अशा प्लेटच्या किंवा वाटीच्या साह्याने याला तुम्ही कापू शकता. तर मी आधी याचं पूर्ण लाटून तयार करून घेतलेलं आहे, की जेणेकरून तळताना आपल्याला तेल जास्त गरम होते आणि आपल्या पुऱ्या लाटायच्या राहते त्यामुळे. तर चला इथे तेलसुद्धा गरम करायला ठेवून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं टेस्ट करून घेऊया की तेल गरम झालं आहे की नाही. तर बरोबर परफेक्ट तेल गरम झालेलं आहे.
तर आपण एक एक करून पुऱ्या इथे तळून घेऊया. मस्त बेत बनते हा. होळीचा बेत खूप छान झालेला आहे. साखरकांच्या पुऱ्या आणि खीर तर तुम्ही सुद्धा बनवून बघा या होळीला. तर बघा एक एक करून मी पुऱ्या पूर्ण तळून घेतलेल्या आहे आणि या थोड्या लालसर होईल, पांढऱ्या होणार नाही, कारण की यामध्ये गोडचं प्रमाण आहे म्हणून ह्या थोडा लालसर होईल. तर बघा एक एक करून छान असा थोडा दाब देऊन याला पुऱ्या तळून घ्यायच्या आणि क्रिस्पी होणार नाही. या थोड्या तळतो तेव्हा या क्रिस्पी असते आणि हळूहळू ह्या ढिल्या ढिल्या पडत जाते. तर याची हे खासियत आहे. खूप छान असं बनून तयार आहे आपल्या पुऱ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तर प्लीज मला सांगा. माझ्याशी शेअर करा, कमेंट करा. चांगला वाटत असेल तर छान कमेंट करा आणि लाईकसुद्धा करत राहा, कारण नवीन नवीन रेसिपी असंच तुमच्यासाठी आपण घेऊन येत राहू. आणि बेल आयकन दाबायला पण विसरू नका, कारण नवीन रेसिपी आली तर नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर या पद्धतीने आपण इथे पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि डिश पण लावून घेऊया एक एक करून. तर बघा थोड्या वेळानेच या पुऱ्या थोड्या नरम पडलेल्या आहे. तर हे आपण थोड्या वेळासाठी मी अर्ध्या ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर बघा किती छान ही टेक्स्चर आलेलं आहे खीरचं. आणि याला काजू बदाम टाकून पण छान सर्व करून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला आणखी डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही रोज पेटलसुद्धा टाकू शकता. रोज पेटल म्हणजे आपल्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या असतात ना, ज्या आपण उन्हामध्ये सुकवून ठेवतो, तर ते इथे टाकून तुम्ही डेकोरेट करू शकता. आणि पाहुणे आले असेल पाहुण्यांसाठी सुद्धा हे तुम्ही बेत करू शकता. खूप छान अशी डिश बनलेली आहे, टेस्टी आहे. घरात सर्वांना आवडली, मुलांना पण आवडली, सर्वजण तारीफ पण करत होते. तर तुम्हीसुद्धा आपली तारीफ अशी करवून घ्या. तर कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी सांगायला विसरू नका आणि करायलासुद्धा विसरू नका. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मनोकी रसोईमध्ये. भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.